1 2 3 4 5 10. कोण दिख्या? अंजली बाई. हा? मला पण दिसल्या. तू बी डोळा बंद केलं काय? अरे नाही, तरी बी दिसल्या. कसं कसं दिसल? राणा, राणा. काय? हम्म, हम्म. आपलं ते काय रे बरकत? ते आपलं असंच तू सांग की. मी? हा, तुम्ही इकडं अचानक शेतात कसं? हो, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही आता जे ऐकलं ते काय खरं नव्हतं? हा, मी काहीच नाही ऐकलं. तुम्ही काही म्हणालात का? कुठं काय? काय नाही. राणा, ते खालच्या पट्टीत जरा माझं काम आहे, मी आलो लगेच जाऊ ना. ए, अरे थांब के. ते काय बोलायचं होतं तुम्हाला? हो, त्याकरताच आली मी. सांगा की. मी उद्या दिल्लीला चालले काही दिवसांसाठी. माझं ट्रेनिंग आहे तिकडे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मोठा चान्स आहे. मग आपली काही दिवस भेट नाही होणार आता. परत कधी येणार तुम्ही? 3 दिवसाचंच ट्रेनिंग आहे. 3च दिवस ना? हो, पण या 3-4 दिवसात माझं कसं होणार? म्हणजे अहो तुम्ही नसल्यावर मला कसं कळणार कोणाबरोबर आयुष्य घालवायचं ते? आता परत 3-4 दिवस लांबणीवर पडणार की. या मधल्या दिवसात सगळं कळेल, तुम्हालाही आणि मलाही. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ.
घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.